we'll begin the session in 1 second. आपण 1 मिनिटात सुरू करूया. ओके मॅम. नमस्ते. माझा आवाज येतोय सोहम? अरविंद सर, तुम्हाला आवाज आहे क्लिअर? हो मॅम. मला आवाज येतोय व्यवस्थित. माझा आवाज येतोय? हो सर, तुमचाही आवाज क्लिअर आहे सर. ठीक आहे. गुड आफ्टरनून स्टुडंट्स, प्रिय विद्यार्थींनो. आणि इथे आज आपल्या मीटिंगमध्ये पॅरेंट्स सुद्धा आलेले आहेत. सो इथं जमलेले पालक आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे संचालक अरविंद जोत सर यांना मी आजच्या योग हा कल्पवृक्ष या व्याख्यानासाठी आमंत्रित आपण केलेलं आहे. त्यांचे सगळ्यांचे आम्ही स्वागत करतो खुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे यांच्याकडून. हा योग हा कल्पवृक्ष हा हे जे व्याख्यान आहे, हे व्याख्यान आपण आपल्या पुणे CWIT IEI स्टुडंट चॅप्टर याच्या अंतर्गत ठेवलेलं आहे. सो आपण आपल्या कॉलेजचेही आभार व्यक्त करू याच्यासाठी. आणि आज आपल्या या व्याख्यानासाठी अरविंद जोत सर हे आपल्याला लाभलेले आहेत. अरविंद जोत सर हे मुकुंदनगर अकोला इथे राहतात. त्यांचे शिक्षण हे MA इंग्रजी, संस्कृत आणि योगशास्त्र याच्यामध्ये झालेले आहे. त्यांचे BAD झालं आहे आणि ते योग शिक्षण म्हणून म्हणजे योग पंडित, योग प्राध्यापक म्हणून ते सध्या काम करत आहेत. ते विदर्भ मॉडर्न डिग्री कॉलेज अकोला येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी डिप्लोमा इन योग एज्युकेशन मध्ये केलेला आहे. ND नाशिक इथे त्यांनी योग शिक्षक समंत्रक, YCMOU नाशिक येथे ते योग शिक्षक समंत्रक म्हणून काम करत आहेत. नंतर त्यांनी YCB लेवल 3 पूर्ण केलेली आहे. त्यांचं कार्यक्षेत्र हे खूप विस्तृत आहे आणि त्यांनी योग विद्याधाम अकोला अंतर्गत विश्वास योग व निसर्गोपचार केंद्र संचालक म्हणून ते कामही करत आहेत. सो त्यांचं कारकिर्दी खूप मोठी आहेत आणि अशा योगशास्त्रामध्ये एवढं काम करणारे प्राध्यापक गुरु आज आपल्याला या व्याख्यानासाठी लाभलेले आहेत. त्यांचे मी स्वागत करते आणि आपण सगळे खूप लकी आहोत जे आज ते आपल्याला एक योग हा कल्पवृक्ष यावर व्याख्यान देणार आहेत. सर, मी तुमचं या व्याख्यानासाठी स्वागत करते आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हे व्याख्यान सुरू करावं सर. थँक्यू सर. धन्यवाद. टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट चे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, पालक, या कार्यक्रमाचे सगळे आयोजक, या सगळ्यांना मी या गोष्टीसाठी धन्यवाद देतो की कॉलेज सारख्या प्रांगणामध्ये, कॉलेजच्या आयोजनामध्ये योगासारखा विषय तुम्ही समोर आणला, जी आज काळाची. खरं योग हे प्राचीन शास्त्र आहे. अनेक वर्षापासून आपल्या भारतामध्ये विद्यमान आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 200 ते 400 ह्या दरम्यान योगाचा पहिला ग्रंथ निर्माण झाला. पण त्याच्याही आधी वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये योगाबद्दल माहिती आहे, योगाचं ज्ञान आहे. असं हे योगशास्त्र खरं म्हणजे योगाला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. ज्याची कल्पना आहे, कवी कल्पना आहे की स्वर्गामध्ये कसं वृक्ष आहे, झाड आहे, ज्या झाडाखाली आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि योगाला आम्ही तसाच कल्पवृक्ष समजतो की ज्याने प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात.
म्हणजे ज्याला ज्याला जे हवंय ते ते त्याला मिळो, अशी प्रार्थना ज्ञानेश्वरांनी ईश्वराजवळ केलेली आहे. ईश्वरांनी त्यांची प्रार्थना मान्य केली की नाही या गोष्टीबद्दल तर काही स्पष्टीकरण देता येणार नाही, परंतु योगाच्या माध्यमातून आपल्याला अशी एक असं एक साधन मिळालेलं आहे की ज्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. म्हणून योगाला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. खरं म्हणजे आपल्या इच्छा काय असतात तर आपलं आयुष्य हे सुखी, समाधानी आणि समृद्ध असावं. प्रत्येक व्यक्ती हा आनंद मिळवण्यासाठी इच्छुक आहे. आणि मग हा आनंद कसा मिळणार? हे आनंद मिळवण्यासाठी आपल्याला जे आपले पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हे वेगवेगळ्या वस्तूंचं ग्रहण करतो आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतो. जसं आपण अन्न खाल्लं तर आपल्याला त्याचा आनंद मिळतो. पंचपक्वान्नाचं ताट आपल्याला मिळालं तर आनंद मिळतो. किंवा एखादी म्हणजे चांगला स्पर्श त्याचा आनंद मिळतो, किंवा डोळ्यांनी सुंदर दृश्य पाहणं त्याने आनंद मिळतो. आणि हे आनंद हे पंच ज्ञानेंद्रियच्या माध्यमातून मिळणारा आनंद जो आहे तो अबाधित राहावा म्हणून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो की शरीर स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे. शरीर स्वास्थ्य जर चांगलं असलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकणार आहोत. समजा पंचपक्वान्नाचं ताट समोर मांडलेलं आहे आणि खाणाऱ्या व्यक्तीला डायबिटीज असेल तर त्याच्यासाठी तो आनंद नाही आहे, त्याला ते म्हणजे दुःख होईल की अरे पंचपक्वान्नाचं ताट समोर आहे पण आपल्याला आनंद मिळत नाही त्याचा. तर त्याच्यासाठी त्याची संपूर्ण शरीर व्यवस्था चांगली पाहिजे आणि ही शरीर व्यवस्था चांगली ठेवण्याकरता योगाचा खूप चांगला उपयोग. म्हणजे असं कोणतं औषध निघालं नाही की आपल्याला त्रास होऊ नये किंवा आजार होऊ नये म्हणून हे औषध. समजा मला हृदयविकार होऊ नये म्हणून मी डॉक्टरकडे गेलो की मला हृदयविकार झाला नाही पाहिजे, डायबिटीज झाला नाही पाहिजे, काही गोळ्या द्या. ते म्हणतील किंवा सध्या माझ्याकडे काही गोळ्या नाही आहेत, तुम्ही जर हार्टचा प्रॉब्लेम झाला किंवा डायबिटीज झाला तर मग माझ्याजवळ या, मी तुम्हाला औषध देईन, मग तुमचा डायबिटीज बरा होईल. पण डायबिटीज होऊ नये म्हणून माझ्याजवळ काही औषध नाही. किंवा इतरही कुठले आजार होऊ नये म्हणून कुठे औषध नाहीये. पण योगशास्त्रामध्ये अशी व्यवस्था आहे की तुम्हाला कोणताही आजार होऊ नये याच्यासाठी तुम्ही योगाभ्यास करू शकता. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जे इंडस्ट्रियल एरियामध्ये काम करतात त्यांना माहिती आहे की एखाद्या फॅक्टरीचं, एखाद्या इंडस्ट्रीचं मेंटेनन्स जे असतं ते दोन प्रकारचं असतं. एक असतं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि एक असतं ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे काय की एखादा बिघाड निर्माण झाला की संपूर्ण फॅक्टरी बंद करतात आणि मग ते मेंटेनन्स डिपार्टमेंट वाले काय बिघाड निर्माण झालाय तो बिघाड शोधून काढतात. समजा एखादा नट, त्याचा स्क्रू टिअर अँड विअर झालेला असेल तर मग तो पार्ट बदलण्यासाठी तो पर्टिक्युलर पार्ट तो मागवला जातो आणि मग तो रिप्लेस केला जातो आणि मग ते पुन्हा मशीन चालू होते. पण जोपर्यंत तो पार्ट बदलत नाही तोपर्यंत संपूर्ण मशिनरी बंद असते, सर्व कामगार बसलेले असतात आणि कंपनीचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं असतं. पण त्याच्याऐवजी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणून एक भाग असतो की महिन्याचा काही भाग, काही एखादा दिवस ठरलेला किंवा ज्या वेळेस कंपनीमध्ये कामाची मागणी कमी असेल अशा वेळेस एक दिवस ठरवून फॅक्टरी बंद ठेवली जाते आणि त्याचं संपूर्ण मेंटेनन्स केलं जातं. एखादा भाग जर घासत असेल तर तो रिप्लेस केला जातो आणि मग अशा पद्धतीने त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केलं जातं. आपलं शरीर सुद्धा एक खूप चांगली मशिनरी आहे. म्हणजे इतकी सुंदर मशिनरी, इतके कॉम्प्लिकेटेड सिस्टीम्स आहेत शरीरामध्ये. तुम्ही एखादी एक जरी सिस्टीम शरीराची घेतली म्हणजे एंडोक्राईन सिस्टीम आहे, अंतःस्रावी ग्रंथी, त्याचं कार्य जरी तुम्ही विचार केलं तर तुमच्या लक्षात येईल की इतकी कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे आणि ही सुव्यवस्थित सुरू आहे आणि 100 वर्ष सुव्यवस्थित राहावी अशी व्यवस्था ईश्वराने करून ठेवलेली आहे. पण आपल्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा चुकीच्या वातावरणामुळे त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतात आणि मग मध्येच वयाच्या 40व्या वर्षी 50व्या वर्षी काहीतरी त्याच्यामध्ये मोठा बिघाड निर्माण होतो आणि मग
ते मशीन नीट काम करत नाही आणि मग त्या शरीरापासून आपल्याला जो मिळणारा आनंद आहे तो आनंद मिळत नाही. आणि म्हणून मग ही मशीन व्यवस्थित ठेवण्याकरता याचं काही मेंटेनन्स करावं लागेल. याच्या मेंटेनन्सची व्यवस्था म्हणजे योगाभ्यास. जर आपण शरीराच्या सगळ्या स्नायूंना योग्य वेळी योग्य पद्धतीने ताण दिले, त्याचं सुव्यवस्थित मेंटेनन्स केलं तर आपल्याला त्रास होत नाही. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे जॉईंट्स आहेत आणि बरेचदा हे जॉईंट्स आपण फारसे वापरत नाही. म्हणजे पान आपला पाठीचा मणका जो आहे, पाठीचे मणके ते समोर वाकू शकतात, पाठीमागे पण वाकू शकतात, ते ट्विस्ट पण होऊ शकतात, टर्न पण होऊ शकतात, सगळ्या प्रकारे. पण आपण दिवसातून किती वेळा समोर वाकतो, किती वेळा मागे वाकतो आणि किती वेळा शरीराला टर्न करतो ते तुम्ही आठवून पहा. समोर बरेच वेळा वाकल्या जातात, पण पाठीमागे क्वचितच वाकल्या जातात. आणि कमरेला पाठीच्या मणक्यांना जो पीळ द्यायचा आहे तो मात्र फारसा दिला जात नाही. म्हणजे एखादी वस्तू पुढे उचलून इकडे ठेवायची असेल तर ते खुर्चीला गोल चक्के लावलेले असतात, ती खुर्ची फिरते, आपण नाही फिरत, खुर्ची फिरते आणि मग इथे आणून ठेवलं जातं. मग समजा हे जॉईंट्स आहेत, याच्यातला एखादा जॉईंट समजा वापरलाच नाही गेला बरेच दिवस, तर काय होईल? उदाहरणादाखल समजा आपल्या घराला एक खिडकी आहे आणि तिचे दरवाजे लावून घेतले आणि ते 10 वर्ष 12 वर्ष खोललंच नाही ते खिडकीचं दार. जेव्हा तो खोलायचं काम पडेल तेव्हा काय होईल? त्याच्या ज्या बिजागिरी आहेत त्या एक तर खुलणार नाहीत लवकर, नाही तर कर कर वाजत खुलतील. मग आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यात थोडंसं तेल टाकावं लागेल, त्याला उघडझाप करावं लागेल काही वेळा आणि मग नंतर हळूहळू ते वर्किंग मध्ये येईल. तसंच आपल्या शरीराचे जॉईंट्स आहेत, हे दिवसातून किमान एक वेळा तरी वापरले गेले पाहिजे. जर हा शरीराचा जॉईंट वापरला नाही गेला आणि अचानक त्याची गरज पडली तर त्यावेळेस तो कामात नाही येणार, मग तो करकर वाजेल, म्हणजे त्याचा त्रास होईल. मग हे शरीराचे जॉईंट्स कसे वापरले जाणार? तर मग त्याच्यासाठी वेगवेगळे योगाच्या प्रक्रिया आहेत, म्हणजे योगासनं आहेत. त्याच्यामध्ये फॉरवर्ड बेंडिंग योगासनं आहेत, बॅकवर्ड बेंडिंग आहेत, ट्विस्टिंग आहेत, असे वेगवेगळे योगाचे प्रकार केले जातात आणि त्याच्या माध्यमातून हे सगळे जॉईंट्स जे आहेत हे सगळे सुव्यवस्थित ठेवले जातात. आपल्या शरीराचे जेवढे जॉईंट्स आहेत ते चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे त्या जॉईंट्सचे प्रॉब्लेम होतात. म्हणजे एक तर मिसयूज किंवा ओव्हरयूज किंवा नो यूज हे त्याचे मुख्य कारण आहेत की ज्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा ह्यासारखे त्रास भविष्यात होऊ शकतात. तरुण वयात फारसे ते जाणवत नाही, कारण तेव्हा मशिनरी नवीन असते, सगळं सुव्यवस्थित असतं. पण कालांतराने जर एखादा पार्ट वापरला नाही गेला तर त्या भागाची तिथे जे लुब्रिकेशन करणारा भाग असतो तो काम करत नाही आणि मग ते लुब्रिकेशन न मिळाल्यामुळे तिथलं जे कार्टिलेज आहे ते कार्टिलेज घासल्या जातं आणि तो पार्ट टिअर अँड विअर होतो. आणि म्हणून दिवसभरातून किमान एक वेळा किंवा 2 वेळा तरी आपल्या शरीराचा प्रत्येक भाग हा ताणला गेला पाहिजे, वापरला गेला पाहिजे, प्रत्येक जॉईंट वापरला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी योगासनांचा भाग. काही शरीराच्या अंतर्गत सिस्टीम्स आहेत, उदाहरणार्थ श्वसन संस्था आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम. आता आपले जे लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, त्यांची प्रत्यक्ष क्षमता किती आहे? तर साधारणपणे आपण जर ठरवलं तर 4.5 लिटर हवा म्हणजे 4500 क्युबिक सेंटीमीटर हवा आपण आतमध्ये घेऊ शकतो आणि तेवढी हवा आपण सोडू शकतो. मात्र आपण फुफ्फुसांची किती क्षमता वापरतो? जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा साधारणपणे 500 ते 600 क्युबिक सेंटीमीटर हवा आतमध्ये घेतो आणि तेवढीच सोडतो. फुफ्फुसाची जी क्षमता आहे ती वापरलीच जात नाही, त्यामुळे जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा ती संपूर्ण वर्किंग मध्ये नसते. आणि प्राणायाम ही एक अशी साधना आहे योगामधली की त्यांनी आपल्या फुफ्फुसांची क्षमता जी आहे ती म्हणजे आहे तेवढी वापरली जाते आणि त्याची क्षमता वाढवली सुद्धा जाते. जर प्रगत प्राणायामाचा अभ्यास केला तर आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढून
6000 क्युबिक सेंटीमीटर हवा आपण एका वेळी आतमध्ये घेऊ शकतो आणि तेवढी सोडू शकतो. पहा, हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं? 21%. आपण श्वास घेतो 500 ते 600 क्युबिक सेंटीमीटर. त्याच्यातलं जे ऑक्सिजन आहे ते शरीरामध्ये काही प्रमाणात शोषलं जातं. 5 ते 6% हवा ऑक्सिजन शोषली जाते आणि नंतर जेव्हा आपण प्रश्वास सोडतो त्याच्यामध्ये 16 ते 17% ऑक्सिजन परत असतो. म्हणजे एकतर हवा कमी घेतो, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी ऍब्सॉर्ब करतो आणि तेवढ्यावर आपल्या शरीराचं काम व्यवस्थित चालू असतं. पण असा विचार करा की आपण जास्त हवा घेतली, ती जास्त वेळ आतमध्ये ठेवली तर एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जास्त होईल, जास्त ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला जाईल. आणि जर शरीरामध्ये जास्त ऑक्सिजन घेतला आपण तर रक्तामधलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि आपली जी कार्यक्षमता आहे, एकूण कार्यक्षमता वाढेल. म्हणजे दिवसभर फ्रेश वाटणार, कंटाळा येणार नाही, सुस्ती येणार नाही. दिवसभर काम केल्यानंतर सुद्धा संध्याकाळी तोच उत्साह जाणवेल. हे सगळे फायदे आपल्याला प्राणायामाच्या अभ्यासाने मिळतील. मग विचार करा, दिवसभर काम केल्यानंतरही तुम्ही जर संध्याकाळी तेवढेच फ्रेश तुम्हाला जाणवत असेल तर तुमच्या आनंदाची मात्रा वाढली की नाही वाढली? अर्थातच वाढली. म्हणजे आपला जो आयुष्य जगण्याचा उद्देश आहे आनंद मिळवणे, त्याच्याकरता हा योगाभ्यास खूप उपयोगी आहे, कामाचा आहे. विशेषतः विद्यार्थी दशेमध्ये योगाचा खूप जास्त उपयोग आहे. आता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, एज्युकेशनच्या फील्डमध्ये खूप जास्त बदल झालेत. मागच्या 15 वर्षामध्ये तर अनेक बदल झालेत. म्हणजे जुन्या काळची शिक्षणाची संकल्पनाच आता बदलून गेलेली आहे आणि नवीन नवीन विषय शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहेत आणि तेवढीच टफ कॉम्पिटिशन सुद्धा आहे, स्पर्धा सुद्धा तेवढीच जास्त आहे. कारण प्रत्येकाला ते उंच पद किंवा ती हायर लेवल गाठायची असते आणि आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे, अपॉर्च्युनिटी कमी आहे, त्यामुळे स्पर्धा खूप जास्त आहे. ह्या स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल तर आपल्या क्षमता सुद्धा वाढायला पाहिजे. जसं शिक्षण क्षेत्रामध्ये बदल झाले आणि शिक्षण देण्याच्या क्षेत्रामध्ये बदल झालेत, त्याच्यामध्ये प्रगती झाली, तशी ज्ञान ग्रहणाच्या क्षेत्रामध्ये मात्र प्रगती झाली नाही. म्हणजे पहा ना, पूर्वी काय होतं? छडी लागे छमछम विद्या येई घमघम. म्हणजे शिक्षक शिकवायचे, ते काय म्हणतील ते विद्यार्थ्यांनी ऐकून घ्यायचं. ते मोनोटोनस एज्युकेशन होतं की शिक्षक जे सांगतील ते ऐकायचं आणि तेवढंच लिहून काढायचं. ते एक फळा आणि खडू एवढंच माध्यम होतं, दुसरं काही नव्हतं. एक शिक्षकाची छडी होती. पण नंतर आता ते नवीन नियमानुसार छडी गायब झाली. मग खडू फळायच्या ऐवजी स्क्रीन बोर्ड आले, टीव्ही, कम्प्युटर, मोबाईल हे शिक्षणाचे माध्यम झाले. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामुळे म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र विस्तारलं, विद्यार्थ्याला ज्ञान ग्रहण करायला खूप स्कोप निर्माण झाला. पण विद्यार्थी तोच आहे जो जुन्या काळात होता, त्याची क्षमता विकसित करण्याचं कुठलं माध्यम निर्माण झालं नाही. म्हणजे त्याची स्मरणशक्ती तेवढीच आहे, त्याची ग्रहण शक्ती तेवढीच आहे, त्याची आकलन शक्ती तेवढीच आहे, थोड्याफार फरकाने कमी जास्त झालं. मात्र नियमित योगाभ्यास केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते, म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते, आपली आकलन शक्ती वाढते, एखादी गोष्ट समजण्याची क्षमता जी आहे ती वाढते, एखादी गोष्ट आत्मसात करण्याचं प्रमाण जे आहे ते योगाभ्यासाने वाढतं. असं म्हणतात की इंटलेक्ट वाढू शकत नाही, आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणतं, पण योगाभ्यासाने हे सिद्ध केलंय की जर नियमित योगाभ्यास केला तर इंटलेक्ट सुद्धा वाढतं, त्याची सुद्धा वाढण्याची स्कोप आहे. त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा, की ज्ञानाच्या क्षमता कशा वाढतात. एक प्रयोग ओंकार जपाचा केला होता. आता योगशास्त्रामध्ये एक प्रक्रिया आहे ओंकार जप, त्याच्यामध्ये ओंकार म्हणण्याची प्रक्रिया आहे, तो ओंकार शिकवला जातो. तर आम्ही एक शाळेमध्ये प्रयोग केला होता की शाळेच्या मुलांना अर्धा तास ओंकार म्हणायला लावायचा
सुरुवातीला शिकवला, 10-15 मिनिटं म्हणायला लावला आणि नंतर हळूहळू त्याचा कालावधी वाढवून रोज आमच्या इथून 2 शिक्षक जात होते एका शाळेमध्ये आणि त्या मुलांना अर्धा तास योग शिकवत होते, म्हणजे ओंकार जप शिकवत होते. त्यांनी काय केलं की सुरुवातीला त्यांची स्मरणशक्ती चाचणी घेतली. म्हणजे तेच काही 25-30 वस्तू घ्यायच्या, त्या ठेवायच्या समोर, त्यांना 1 मिनिट ते पाहू द्यायच्या आणि मग 1 मिनिटामध्ये त्यांनी लिस्ट बनवायची. ते शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे अल्पकालीन स्मरणशक्ती आणि दीर्घकालीन स्मरणशक्ती अशा 2 प्रकारच्या चाचण्या आम्ही घेतल्या होत्या. तर अल्पकालीन स्मरणशक्ती चाचणीविषयी मी तुम्हाला सांगत आहे. नंतर 1 महिना त्यांना ओंकार शिकवला गेला आणि नंतर पुन्हा एक चाचणी घेण्यात आली स्मरणशक्तीची. तर जवळजवळ 50% विद्यार्थ्यांची 15% स्मरणशक्ती वाढलेली होती, शॉर्ट टर्म मेमरी. आणि समजा ही दीर्घकाळ अभ्यास साधना केली तर ही स्मरणशक्ती आणखी जास्त वाढणार, याच्यात काही शंका नाही. त्याच्यामध्ये असंही लक्षात आलं की जे मुलं अभ्यासामध्ये ढ होते, विशेष लक्ष देत नव्हते अभ्यासाकडे, अशा मुलांचा कल अभ्यासाकडे वाढला. काही मुलांमध्ये अगदी वेगळे बदल जाणवले. म्हणजे एक मुलगा होता, त्याचं हस्ताक्षर फारच घाणेरडं होतं, पण ह्या ओंकार जपाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काय बदल झाला, पण त्याचं हस्ताक्षर सुधारलं असं त्याच्या शिक्षकांनी सांगितलं. याचे अक्षर फार विचित्र होते पहिल्यांदा, म्हणजे वाचता येत नव्हतं, पण आता मात्र चांगले सुरेख झाले. असं म्हणता येईल की त्याच्या मेंदूमध्ये जे मोटर कंट्रोल आहे, म्हणजे हाताच्या बोटांवर नियंत्रण ठेवणारं जे केंद्र आहे, कदाचित ते ऍक्टिव्ह झालं असेल आणि त्यामुळे त्याचे हस्ताक्षर सुधारले असतील. तर असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. या ओंकार जपाविषयी आणखीन एक आवर्जून मी सांगेल की आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळे सेंटर्स आहेत, ब्रेन सेंटर्स आहेत. हे ब्रेन सेंटर्स काय करतात, प्रत्येक गोष्टीचं नियंत्रणाचं काम करतात. म्हणजे हृदयाच्या कार्याचं नियंत्रण ठेवणारं एक केंद्र आहे, आपलं बोलणं जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणारं एक केंद्र आहे, हाताच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारं केंद्र आहे. हे सगळं आपापल्या परीने काम करत असतात. असे 14,000 ब्रेन सेंटर्स आहेत. मात्र सामान्य व्यक्तीचे केवळ 2 ते 3% ब्रेन सेंटर्सच काम करतात. बाकीचे डॉर्मंट असतात, म्हणजे ते डेडही नसतात, मेलेलेही नसतात आणि जागृतही नसतात. इट इज सेड टू बी डॉर्मंट. पण हे जे ओंकार जप आहे, त्या ओंकार जपामुळे विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि या व्हायब्रेशन्स मुळे हे ब्रेन सेंटर्स जागृत व्हायला लागतात. तुम्ही असा विचार करा की समजा 1% जरी ब्रेन सेंटर्स जागृत झाले तर आपली इंटेलेक्च्युअल लेवल किती पटीने वाढणार आहे. तर हा योगामधला आणखीन एक फायदा आहे की आपली स्मरणशक्ती, ग्रहण शक्ती, आकलन शक्ती वाढणार आहे. मुलांना आणखीन एक आकर्षण असतं ते उंची वाढवण्याचं. म्हणजे बऱ्याच काही मुलांची उंची मर्यादित असते, त्यांना असं वाटतं की आपली उंची वाढली पाहिजे. अर्थात हे आपल्या सायन्स काय म्हणतं की उंची जी आहे ती वयाच्या 22व्या वर्षापर्यंतच वाढते आणि वयाच्या 25व्या वर्षापर्यंत फार म्हणजे एकदम कमी प्रमाणात वाढते, पण 25 नंतर उंची वाढत नाही. पण मग त्याच्या आधीच्या वयाचे जे मुलं आहेत त्यांनी जर योगाभ्यास नियमित केला ठराविक वयामध्ये, म्हणजे साधारण 12-13 वर्षाच्या पुढे त्यांनी योगाभ्यास जर सुरू केला तर त्यांची उंची म्हणजे तशी वाढत असते नॉर्मली, पण ह्या विशेष प्रकारच्या योगाभ्यासाने झपाट्याने उंची वाढते. आणि आपल्याला माहिती आहे की उंची वाढवणं हे काही काही क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. म्हणजे ज्यांना सिक्युरिटी सेक्शन मध्ये, म्हणजे मिलिटरी, पोलीस या सेक्शन मध्ये ज्यांना जायचं असेल, पायलट ज्यांना व्हायचं असेल, त्यांच्याकरता उंची ही एक क्रायटेरिया आहे. तर त्याच्यासाठी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. एक विद्यार्थी माझ्याकडे आला होता, त्याचं एनडीए मध्ये सिलेक्शन झालं होतं, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, पण त्याच्या डोळ्यामध्ये थोडासा तिरळेपणा होता, मायनर फॉल्ट होता. पण ते एनडीए मध्ये फार बारीक चाचणी करतात ते शरीराची आणि ते थोडंसंही प्रॉब्लेम असला की ते रिजेक्ट करतात. ते म्हणाले की अजून 3 महिने 4 महिने तुला वेळ आहे फायनल सिलेक्शन करता फिजिकलचं, तुला काही करता आलं तर बघ. याच्यात तुझा हा जो थोडासा तिरळेपणा आहे मायनर, तो जर कमी करता आला तर आपण विचार करू, त्यावेळेस तुला त्याचा फायदा होईल. त्यांनी बऱ्याच
डॉक्टरकडे गेला, इकडे तिकडे बरंच त्यांनी हातपाय म्हणाले. पण त्याच्या कोणीतरी सांगितलं की योगामध्ये काही प्रक्रिया आहेत की ज्यांनी याच्यावर चांगला परिणाम होतो. मग तो माझ्याकडे आला आणि त्यांनी त्याचा प्रॉब्लेम सांगितला. मी त्याला म्हटलं की योगामध्ये त्राटक नावाची एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये डोळ्यांनी एखाद्या गोष्टीवर, ऑब्जेक्टवर मन एकाग्र केलं जातं दृष्टी. ही त्राटक नावाची प्रक्रिया मी तुला शिकवतो, त्याचा तू नियमित अभ्यास कर. मग त्याला 2-3 प्रकारचे त्राटकाचे प्रकार शिकवले मी आणि डोळ्याचे व्यायाम शिकवले. आणि 1-1.5-2 महिन्यानंतर त्यांनी पुन्हा टेस्ट केली तर त्याचा तो तिरळेपणा निघून गेला होता किंवा तो इतका मायनर होता की तो लक्षात येत नव्हता. आणि नंतर मग फायनली त्याचं एनडीए मध्ये सिलेक्शन झालं पूर्ण. तर अशा पद्धतीचे फायदे योगाभ्यासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आम्ही म्हणतो की जो जे वांछेल तो ते लाहो. ज्याची जी इच्छा असेल ती त्याची पूर्ण होते. मध्ये 2 विद्यार्थिनी माझ्याकडे आल्या होत्या, पण त्या वेगवेगळ्या वेळेत आल्या होत्या. पहिली विद्यार्थिनी आली होती, ती म्हटलं होतं की माझं वजन खूप जास्त आहे, मला थोडं वजन कमी करायचं आहे. म्हटलं उद्यापासून आमचा एक योगाचा वर्ग सुरू होतो, तुम्ही त्या वर्गाला जॉईन व्हा. मला ठीक आहे. नंतर ती निघून गेली. मग संध्याकाळी पुन्हा दुसरी एक विद्यार्थिनी आली, ती म्हणाली की माझं वजन फारच कमी आहे, मला थोडं वजन वाढवायचं आहे. म्हटलं ठीक आहे, उद्यापासून आमचा वर्ग सुरू होतोय, वर्गाला जॉईन व्हा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघी जणी वर्गाला हजर झाल्या. योगायोगाने त्या मैत्रिणीच होत्या. त्या दोघींना असं वाटत होतं की हिला वजन कमी करायचं आहे, मला वजन वाढवायचं आहे. तर काही दिवसांनी आपल्याला वेगवेगळ्या योगासनं शिकवले जाते. पण 8-10 दिवस झाले मी दोघांनाही सारखाच योगाभ्यास शिकवत होतो. त्या दोघी जणी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही जो योग शिकवताय त्यांनी वजन कमी होणार आहे की वाढणार आहे. तर माझ्या समोर वकिली थाटाचा प्रश्न होता. म्हणजे मी सांगितलं वजन वाढतं तिचा प्रॉब्लेम येणार आणि कमी होणार असं सांगितलं तर दुसऱ्या मुलीचा प्रॉब्लेम होणार. मी म्हटलं तुम्ही नाहीतरी 8 दिवस वर्ग केलेला आहे आणि फी पण भरलेली आहे, आणखीन एक 15 दिवस तुम्ही वर्ग करा आणि मग आपण पाहूया काय होतं. त्यांचं समाधान काही झालं नाही, पण पैसे भरलेले होते, अनायसे वर्ग सुरू होता. ते म्हणाले करू तर खरी, पाहू. आणि मग त्यांचा वर्ग सुरू राहिला. पण जेव्हा वर्ग संपला आणि आम्ही फायनल वेट केलं तर ज्या मुलीला वजन कमी करायचं होतं तिचं 2 किलो वजन कमी झालेलं होतं आणि जिला वाढवायचं होतं तिचं 1 किलो वजन वाढलेलं होतं. मग नंतर त्या दोघी जणी माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणाले की हे कसं काय शक्य झालं, आम्ही योगासनं एकसारखेच केलेत, मग हिचं कमी झालं माझं कसं काय वाढलं. मी त्यांना म्हटलं की हा प्रश्न नेहमी कोणाला पडतो, ज्यांना योगाविषयी माहिती नाही त्यांना असा प्रश्न पडू शकतो. ज्यांना योगाविषयी माहिती आहे त्यांना माहिती आहे की योग इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन. योग हे शरीराला, मनाला सामान्य स्थितीपर्यंत आणण्याचं काम करतं. म्हणजे जर तुम्ही योगाभ्यास केला नियमित आणि तुमचं वजन जर जास्त असेल तर ते हळूहळू कमी होईल, पण तुम्ही जर अंडरवेट असाल तर ते वाढेल वजन. आणि तुमचं जर वजन योग्य असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, म्हणजे ते वाढणारे नाही आणि कमी नाही होणार, तसंच राहणार. पण ही गोष्ट फक्त शरीरापुरतीच मर्यादित नाही, तर मानसिक स्थिती, त्याच्यानंतर भावनिक स्थिती सुद्धा तशीच नॉर्मल होते. म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये उद्वेग असेल, राग असेल तर तो हळूहळू शांत होतो. किंवा एखादा फारच एकदम सायलेंट असेल आणि डिप्रेशन मध्ये गेलेला असेल तर तो सुद्धा सामान्य स्थितीमध्ये येतो. म्हणून योगाच्या माध्यमातून आपली शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्थिती जी आहे ती सामान्य स्थितीमध्ये आणण्याचं कार्य हा योगाभ्यासाने होतं. म्हणून योगाला म्हटलेलं आहे योग इज अ प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन. योग ही सामान्यीकरणाची प्रक्रिया आहे. मग आता हा योगाभ्यास सुरू असताना बरेच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की योगाभ्यास सुरू असताना आम्ही आहार काय घेतला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. तर योगशास्त्राचा विचार केला तर योगामध्ये असं म्हटलंय की सात्विक अन्न घेतलं पाहिजे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये आहाराबद्दल आहाराच्या 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत. सात्विक अन्न, राजसिक अन्न आणि तामसिक अन्न. सात्विक अन्न म्हणजे आपण जे रोज ताजं अन्न खातो, वरण भात भाजी पोळी, ते सात्विक अन्न आहे. राजसिक अन्न म्हणजे ज्याच्यामध्ये तिखट मसाले याचं प्रमाण ज्याच्यामध्ये जास्त असतं, किंवा मांसाहार आहे, किंवा जे शरीराचं
रजोगुण वाढवतं त्याला राजसिक आहार म्हणतात. आणि तामसिक आहार म्हणजे शिळ अन्न किंवा जे शरीराला अनावश्यक आहे असं अन्न त्याला तामसिक आहार म्हटलेला आहे. तर योगशास्त्र सांगतं की तुम्ही जर सात्विक आहार घेतला तर त्याचा चांगला परिणाम तुम्हाला जाणवेल, दिसायला लागेल. तुमच्या लक्षात आलं असेल की समजा तुम्ही शिळ अन्न किंवा पचायला जड असलेलं अन्न जर खाल्लं एखाद दिवशी, तर त्या दिवशी योगा अभ्यासाला तुमच्या नियमित अभ्यासाला बसलो तर झोप येते, आळस येतो, करावं नाही वाटत अभ्यास. आणि ताजं अन्न जर केलेलं असेल, ताजं अन्न जर तुम्ही खाल्लं तर ते फ्रेश जाणवतं, छान प्रसन्न वाटतं. मग योगाभ्यासाने काय फायदा होतो आहारामध्ये? तर योगाभ्यासाने सात्विक अन्न खाण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणजे आपली जी आवड आहे राजसिक आणि तामसिक अन्नाकडची ती ऑटोमॅटिक कमी होते आणि सात्विक अन्नाकडे आपली प्रवृत्ती वाढते. म्हणजे आपल्या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्या नैसर्गिक प्रवृत्ती जागृत करण्याचं काम योग करतो. आणि ज्या शरीराला त्रासदायक किंवा अनावश्यक गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक टाळल्या जातात. तर एक गृहस्थ माझ्याकडे आले होते आपल्या मित्राला घेऊन. त्यांना काही थोड्या शारीरिक तक्रारी होत्या आणि ते म्हणाले की मला योग करायचा आहे. मग त्यांना ते ठराविक गोष्टी शिकवायच्या होत्या म्हणून लिहून दिल्या आणि ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, तुम्ही उद्यापासून वर्गाला या असं सांगितलं. ते म्हणाले ठीक आहे. ते जायला लागले पण थांबले मध्येच आणि म्हणाले की मला आहे ना एक वाईट सवय आहे. कसली? म्हणे मी थोडीशी घेत असतो दारू. म्हटलं ठीक आहे, मग काय झालं? तर नाही म्हणे मग तुमच्या योगाला चालेल का? तर म्हटलं आम्हाला काही फरक पडत नाही, फक्त वर्गात घेऊन येऊ नका एवढंच. तर आता ते त्यांची सवय होती आणि त्यांनी स्वतःहून सांगितली होती मला. ते काही दिवस ते वर्गाला आले, 2 महिने 3 महिने. एक दिवस माझ्या मनात कुतूहल जागृत झालं. मी त्यांना थांबवलं एक दिवस वर्गात आणि मग म्हटलं कसं काय चाललंय? म्हणे ठीक आहे, छान, एकदम मस्त. म्हटलं तुमचं ते घेणं वगैरे? तर नाही म्हणे आता कमी झालं म्हणे, म्हणजे जवळजवळ बंद झालं म्हणे. का बरं? तर नाही म्हणे आता इच्छा नाही होत म्हणे. पूर्वी रोज संध्याकाळी म्हणे मला लागायचं एक, पण आता म्हणे इच्छाच नाही होत म्हणे. म्हणजे असते घरात ठेवलेली पण मी घेत नाही. माझे मित्र वगैरे आले तर देतो म्हणे मी, पण मी नाही घेत. म्हणजे व्यसनातून मुक्तीसाठी सुद्धा योगाचा खूप चांगला उपयोग होतो. पण तोही कोणत्या औषधाशिवाय. म्हणजे चेन स्मोकिंग असेल किंवा दारू घेण्याची सवय असेल किंवा इतर कुठल्याही सवय असतील, जे ऍडिक्शन असतं ते ऍडिक्शन ऑटोमॅटिक कमी होतं, नाहीसं होतं आणि त्याचा फायदा आपल्याला संपूर्ण आयुष्यामध्ये होतो. म्हणजे आपल्या ज्या नैसर्गिक भावना आहेत त्या जागृत करणे आणि ज्या शरीराला त्रासदायक गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक कमी होतात. असं कुठल्याही योग वर्गामध्ये सांगितलं जात नाही की दारू पिऊ नका, सिगरेट घेऊ नका किंवा तंबाखू खाऊ नका, असं कुठेही सांगितलं जात नाही. पण नियमित योगाभ्यास करणाऱ्यांमध्ये हा बदल जाणवायला लागतो की त्याच्या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्या सामान्यपणे व्हायला लागतात. योगाच्या अनेक प्रक्रिया आहेत. जसं आपण आसनांविषयी पाहिलं, प्राणायामाविषयी पाहिलं, तसं ध्यान नावाची एक प्रक्रिया आहे. तर त्याला मेडिटेशन असं ढोबळ मानाने आपण म्हणतो. ध्यान तर ही काय प्रक्रिया आहे? ही मनाच्या एकाग्रतेची एक अवस्था आहे. म्हणजे मनाला एकाग्र करण्याची ती प्रक्रिया आहे, त्याला ध्यान म्हटलेलं आहे. पतंजलींनी असं म्हटलंय, तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. प्रत्ययाची एकतानता म्हणजे ध्यान. म्हणजे कुठलंही एक आलंबन, कुठलीही एक गोष्ट घेऊन त्या गोष्टीवर मन स्थिर करणं म्हणजे ध्यान. आता मनाला एकाग्र करणं हे सांगायला खूप सोपं आहे, पण करायला फार अवघड आहे. कारण मन जे असतं हे पंच ज्ञानेंद्रियांच्या सोबत असतं. आपल्याला माहिती आपले पंच ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ. आपण ज्ञान ग्रहण करतो पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, पण मनाचं सहकार्य असल्याशिवाय ते ज्ञान ग्रहण होत नाही. म्हणजे समजा आता तुम्ही माझं भाषण ऐकत आहात कानाने, पण समजा तुमचं मन जर या व्याख्यानामध्ये नसेल, दुसरीकडे कुठेतरी असेल,
तर शब्द कानावर पडतील पण ते समजणार नाही काही. मग थोड्या वेळा म्हणणार काय म्हटलं काय माझं लक्ष थोडंसं दुसरीकडे गेलं होतं. म्हणजे कानावर शब्द पडत नव्हते का तर पडत होते पण मन दुसरीकडे गेल्यामुळे ते कान ग्रहण करत नव्हते. किंवा वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतात, इक्वेशन मांडलेलं असतं ब्लॅकबोर्डवर, आपण पाहत असतो पण आपल्या मनात दुसरेच विचार चालू असतात आणि मग एकदम भानावर करे काय. मग आपण मित्राला विचारतो ही स्टेप कशी काय सांगितली सरांनी. दोघही जण पाहत असतात पण एकाचं लक्ष तिकडे असतं त्यामुळे ते समजतं त्याला आणि एकाचं मन लक्ष नसतं, मन दुसरीकडे असतं. म्हणजे मन जर तुमच्या ज्ञानेंद्रियांसोबत मन असेल तर ते ज्ञान ग्रहण होतं. आता ज्ञानेंद्रिय 5 आहेत आणि मन 1 आहे. प्रत्येक ज्ञानेंद्रिय मनाला आपल्या दिशेने खेचत असतं. म्हणजे एखादं सुंदर म्युझिक ऐकायला भेटलं की लगेच कान तिकडे जायला लागतात. एखादं सुंदर दृश्य पाहायला मिळालं की लगेच डोळे तिकडे जातात. एखादा सुगंध आला की मन लगेच तिकडे जातं आणि आपण जे काम करत असतो त्याच्यापासून थोडंसं डिस्ट्रॅक्ट. ह्या मनाला एकाग्र कसं करायचं. ह्या मनाला एकाग्र करण्याची प्रक्रिया ध्यानामध्ये आहे. मग ती प्रक्रिया जर तुम्ही शिकलात तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मन एकाग्र करू शकाल. एक छोटीशी गोष्ट स्वामीजींची सांगतो. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेमध्ये त्यांनी व्याख्यान दिलं आणि ते फार पॉप्युलर झाले अमेरिकेमध्ये. मग ठिकठिकाणी त्यांना व्याख्यान द्यायला बोलवायला लागले. असंच एका ठिकाणी त्यांना व्याख्यान द्यायला बोलावलं होतं आणि ते ठरलेल्या वेळेचे 1 तासभर आधी जाऊन पोहोचले तिथे. त्या अमेरिकेमध्ये सिस्टीम अशी असते की सगळेजण अगदी वेळेवर येतात पण शार्प वेळेवर येतात आणि त्यांचं सगळं ते सिस्टीम मांडलेली असते, सगळं तयार असतं. त्यांना फारशी आपल्यासारखी 2 तास आधी 3 तास आधीपासून तयारी करावी लागत नाही. ते सर्व सेट होतं त्यांचं आधीच. त्यामुळे आयोजक यायला थोडा वेळ होता. तिकडे तिकडे पाहत होते. ते मैदान होतं आणि तिथे रायफल शूटिंगची प्रॅक्टिस करणारे काही मुलं होते. आता त्यांना हा माणूस दिसला, भगवे कपडे घातलेला, भगवा साफा बांधलेला. त्यांना हा माणूस थोडा विचित्र वाटला. त्याने म्हटलं जरा विचित्र दिसतोय, जरा मजा घेऊ आपण. स्वामीजी पण त्यांना पाहायला गेले तिथे. ते म्हणाले की तुम्हाला हे माहितीये का रायफल शूटिंग. तर म्हणाले नाही बा, करून पहा म्हणाले. म्हणाले मी कधी बंदूक हातात घेतली नाही पण तुम्ही सांगितलं तर मी करून पाहिजे. तर काय नाही पण हे बंदूक असते अशी धरायची. इथे इथून या चित्रातून बरोबर पाहायचं. ते समोर मोठा बोर्ड आहे, त्या बोर्डवर गोल गोल काढलेले आहेत. बरोबर तो मध्यभागी जो गोल आहे त्या गोल मध्ये ती गोळी लागली पाहिजे आणि मग ती बंदूक चालवण्याचा वगैरे तांत्रिक थोडाफार गोष्टी त्यांनी सांगितल्या. स्वामीजींनी म्हटलं ठीक आहे करतो प्रयत्न. त्यांनी घेतली ती बंदूक आणि निशाणा साधला, ट्रिगर दाबला, गोळी निघाली बरोबर सेंटर मध्ये जाऊन लागली. सगळेजण आश्चर्य करायला लागले. त्यांना असं वाटलं चुकून बरोबर ठिकाणी लागली. त्यांनी म्हटलं परत एक वेळेस करून दाखवा. परत गोळी भरली, परत ती लावली, परत निशाणा लावला, परत गोळी मारली, परत सेंटर मध्ये लागली. असं 3-4 वेळेस केल्यानंतर ते मुलं म्हणाले एक तर तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत आहात, तुम्हाला आधीपासून रायफल शूटिंग येते, नाही तर काहीतरी गडबड आहे. कारण आम्ही 5-5 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आणि त्या मधल्या गोलच्या आजूबाजूला आमची गोळी लागत नाही आणि तुमची पहिल्याच अटेम्प्ट मध्ये किंवा दुसऱ्याच अटेम्प्ट मध्ये प्रत्येक वेळी कशी काय मध्ये लागते. काय नाही म्हणे फार सोपी गोष्ट आहे. मनाची एकाग्रता जर साध्य असेल तर तुम्हाला कोणती गोष्ट, ही तर साधी सोपी गोष्ट आहे, याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही सहज साध्य करू शकता. पण त्याच्यासाठी मनाची एकाग्रता पाहिजे. म्हणजे एका वेळी मनामध्ये एकच विचार पाहिजे. जर तो असेल तर तुम्ही ते साध्य करू शकता. तर ही आहे मनाच्या एकाग्रतेची शक्ती किंवा ताकद. नाशिकला डॉक्टर भीष्मराज बाम म्हणून प्राध्यापक होते, आता नाही आहे. ते सगळ्या स्पोर्ट्समनला ट्रेनिंग द्यायचे आणि त्याच्यामध्ये योगाच्या काही प्रक्रिया शिकवायचे. त्याच्यामध्ये भारतातले जे नामवंत शार्प शूटर्स आहेत, म्हणजे शूटिंगची प्रॅक्टिस करणारे आहेत, मी चुकून शार्प शूटर म्हटलं, जे रायफल शूटिंगची प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहेत ते त्यांच्याकडे नियमित यायचे आणि त्यांना ते वेगवेगळ्या योगाच्या प्रक्रिया शिकवायचे. त्याच्या माध्यमातून त्यांना मनाची एकाग्रता साध्य करण्याचं ते ट्रेनिंग मिळायचं. म्हणजे काउन्सिलिंग सेशन्स असायचे. तर असा उपयोग मनाच्या एकाग्रतेचा होऊ शकतो. म्हणजे ध्यानाची ही प्रक्रिया जी आहे ती सुद्धा आपल्याला खूप जास्त उपयोगी आहे. नंतर योगामध्ये आणखीन एक प्रक्रिया आहे, त्याचे नाव आहे शुद्धी क्रिया.
तर ह्या शुद्धिक्रियांविषयी फारसं कोणाला माहिती नसतं, पण आता आजकाल खूप माहिती झालं योगाचं फॅड झाल्यामुळे. विशेषतः या कोरोनाच्या काळामध्ये त्या जलनेतीचा फार प्रचार झाला. म्हणजे ते नाकात एका भागातून पाणी टाकतात आणि दुसऱ्या भागातून पाणी काढतात, त्यामुळे नासिका मार्ग स्वच्छ होतो. तो शुद्धिक्रियेचा एक भाग आहे. जसं योगासनं आहेत, प्राणायाम आहे, ध्यान आहे, तशा शुद्धिक्रिया ह्या योगाचा असा भाग आहे की जो फास्ट इफेक्टिव्ह, म्हणजे जसं टॅबलेट असते ॲलोपॅथीची, तुम्ही गोळी घेतली की पोट दुखणं बंद, तसं शुद्धिक्रिया आहे इतक्या परिणामकारक आहे की तुम्ही केली की तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. म्हणजे एखाद्याला समजा ऍसिडिटी झालेली असेल तर त्याला आम्ही वमन नावाची प्रक्रिया शिकवतो. तर त्याच्यामध्ये ऍसिडिटी होते म्हणजे नेमकं काय होतं, तर पोटामध्ये एक्सेसिव्ह डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार होतात. आता तुम्हाला माहिती आहे की डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणजे काय असतं, तर हायड्रोक्लोरिक ऍसिडच असतं, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये ब्लेडचे तुकडे किंवा काचेचे तुकडे टाकले तर ते विरघळून जातील, एवढं ते स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, आपल्या पोटात असतं. अन्नाच्या पचनाचं कार्य ते करत असतं. म्हणजे जसं भट्टीमध्ये अन्न शिजवलं तसं जवळजवळ पोटामध्ये अन्न शिजत असतं त्या ऍसिड मध्ये. पण हे जर प्रमाणाच्या बाहेर निर्माण झालं शरीरामध्ये, ते शरीराच्या आतड्यांना त्रास देतं आणि मग पोटामध्ये जळजळ होते, आपण म्हणतो ऍसिडिटी. त्याला सोपी प्रक्रिया आहे. जसं लोटा असतो, लोट्यामध्ये कचरा झाला तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये पाणी टाकतो, त्याला हलवतो, पाणी फेकून देतो. तसं विशिष्ट पद्धतीनं पाणी तयार करायचं, म्हणजे कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं मीठ मिक्स करायचं आणि ते भरपूर प्यायचं, आकंठ प्यायचं. आणि एक विशिष्ट पद्धतीने ते पाणी बाहेर काढता येतं. नॅचरल प्रोसेस आहे. ते पाणी बाहेर काढलं की काय होतं, हे एक्सेसिव्ह डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत ते त्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि वमन केल्यामुळे ते निघून जातात आणि मग ऍसिडिटीचा त्रास गॉन. कुठल्याही टॅबलेट शिवाय, कुठल्याही औषधाशिवाय ऍसिडिटी गायब होऊ शकते आणि याचे काही साईड इफेक्ट पण नाही आहेत. योगाच्या जेवढ्या प्रक्रिया आहेत ज्या उपचारामध्ये वापरतात त्याच्यामध्ये कुठेही त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. जेव्हा की ॲलोपॅथिक किंवा कोणत्याही पॅथीच्या गोळ्या जर घेतल्या तर काही प्रमाणात साईड इफेक्ट्स त्याचे जाणवतात. मात्र आपल्याला योगाच्या माध्यमातून शरीर स्वस्थ ठेवता येतं, मनाची मशागत करता येते, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती, आकलन शक्ती वाढवता येते, शरीराचं बॅलन्सिंग करता येतं, वजन वाढवणं, कमी करणं, उंची वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि म्हणून योगाला आम्ही कल्पवृक्ष म्हणतो की ज्याची जी इच्छा असेल ती इच्छा योगाच्या माध्यमातून पूर्ण होते. आणि म्हणून आम्ही एक कविता आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कल्पवृक्ष हा योगाचा प्रत्येकाच्या दारी असो, कल्पवृक्षाच्या छायेमध्ये जीवन तुमचे सुखी असो, जीवन तुमचे सुखी असो. या कल्पवृक्षाच्या छायेमध्ये आपलं जीवन, योगरूपी कल्पवृक्षाच्या छायेमध्ये आपलं जे जीवन आहे ते सुखी, समृद्ध आणि भरभराटीचं असो, आनंदमय असो. आपल्या ज्या जीवनाचा उद्देश आहे आनंद मिळवणे, हा आनंद मिळवण्याचा उद्देश आपला सफल हो, आपलं आयुष्य आनंदमय हो, सुखी हो आणि समृद्ध हो, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा योगाचा विषय मांडण्याकरता मला वेळ दिला. विद्यार्थ्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी शांतपणे हे सगळं ऐकलं, ग्रहण केलं. काही मिनिटं मी राखून ठेवतो याच्यासाठी की कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर आपण प्रश्नोत्तर सुद्धा घेऊ शकतो, तुमच्या शंकांचं समाधान सुद्धा आपण करू शकतो. ठीक आहे, इथे मी थांबतो. धन्यवाद. हरिओम. थँक्यू सर. थँक्यू सर. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारावे. तर मला एक प्रश्न आहे की मी ते मध्ये ऐकलं की योग निद्रा काय असतं, म्हणजे तुम्ही सांगू शकाल का? बरोबर. योग निद्रा ही योगशास्त्रामधली अत्यंत प्रभावी रिलॅक्सेशन टेक्निक आहे जी अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाली. बिहार स्कूल ऑफ योगाचे संस्थापक आहेत स्वामी सत्यानंद सरस्वती, त्यांनी ही प्रक्रिया शोधून काढली, योग निद्रा. त्याच्यामध्ये मनाच्या म्हणजे अंतर्मनामध्ये ज्या गोष्टी साठलेल्या असतात, जसं सॉफ्टवेअर असतं, एखादा कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर असतं की एक बटन दाबलं की ते सॉफ्टवेअर ऍक्टिव्ह होतं आणि ते
एक ठराविक वेळ झाली की भूक लागते. आवाज नाही येते सर तुमचा, मध्ये आवाज हा, गेला. आता येतोय का आवाज? हो सर, आता येतो. आता येतोय? हो सर. येस सर, येतो. आता येतोय? हो सर, येतो. येतोय सर, आवाज येतोय. हरिओम. आता येतोय का आवाज? हो सर. हो सर. सर येतोय सर. हा. तर स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी ही प्रक्रिया शोधून काढली. जसं कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर असतात, छोटेसे प्रोग्राम्स असतात, छोटे छोटे, एक बटन दाबलं की तो प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. तसं आपल्या मनामध्ये पण छोटे छोटे प्रोग्राम स्टोअर केलेले असतात. तसं ठराविक वेळ झाली की डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होतात आणि भूक लागते आपल्याला. तसे सगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स आपल्या मनामध्ये फीड केलेले असतात. काही चांगले असतात, काही वाईट असतात. आपण म्हणू शकतो की बा स्वभावाला उपचार नाही किंवा मनामधले हे जे वाईट प्रोग्राम आहेत हे डिलीट करू शकत नाही. योग निद्रेच्या माध्यमातून हे जे छोटे छोटे वाईट प्रोग्राम्स आहेत हे डिलीट करून चांगले प्रोग्राम्स तिथे टाकू शकतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं की झोप आणि जागृती यांच्या बॉर्डर लेवलला मनाला नेलं जातं. एकीकडे झोप आहे, एकीकडे जागृती आहे, त्याची जी बॉर्डर लाईन आहे त्या स्थितीमध्ये मनाला नेलं जातं आणि त्या स्थितीमध्ये मन खूप जास्त रिसेप्टिव्ह होतं. आणि अशा रिसेप्टिव्ह मनाच्या स्थितीमध्ये काही पॉझिटिव्ह सूचना दिल्या जातात आणि त्या अंतर्मनामध्ये सखोल साठतात. आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष आपण जीवनामध्ये पाहतो तेव्हा त्या प्रोग्राम्स एक्झिक्यूट होतात, तसे ते आपण वागतो तसं. म्हणजे समजा एखाद्या मुलाला वाईट सवय असेल तोंडात बोट घालण्याची, काही केलं जात नाही, त्याचा हात एकदम जातो. पण त्याला समजा योगनिद्रेमध्ये नेऊन तशा सूचना दिल्या तर त्याची ती सवय नाहीशी होते, हळूहळू ते जातच नाही. नंतर ते ऑटोमॅटिक तो स्वतःच तो काढतो. असे आणि रिलॅक्सेशन पण आहे त्याच्यामध्ये, खूप जास्त रिलॅक्सेशन आहे. म्हणजे अर्ध्या तासाची योग निद्रा इज इक्वल टू 3 तासाची गाढ निद्रा, एवढं रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये होतं. म्हणून एखाद्या वेळेस समजा थकलेलो असलो खूप जास्त, तुम्ही योग निद्रा केली तर लगे अर्ध्या तासात तुम्हाला फ्रेश वाटतं, छान वाटतं. अशी ती प्रक्रिया आहे योग निद्रा. आणि त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार पण आहेत. सर मला मला एक एक प्रश्न विचारायचं विचारायचा होतं. होता. हे आता जे स्टुडंट्स अटेंड करतात ते व्याख्यान, तर त्यांना डेली कोणते योगा करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही कोणते योगा त्यांना करा असं म्हणाल की हे तर तुम्ही करायलाच पाहिजे, असे काही योगा त्यांना सांगता का तुम्ही? असं. हा. आता योगाभ्यास करताना पहिली गोष्ट म्हणजे किमान तुम्ही 45 मिनिटं त्याच्यासाठी वेगळे काढायला पाहिजे. एक 10 मिनिटं 15 मिनिटं योगाभ्यास करून आपल्याला तुमचं जे साध्य आहे ते काही साध्य होणार नाही. किमान अर्धा तास किंवा 45 मिनिटं किमान योगाभ्यास करायला पाहिजे. आयडियल तर 1 तास करायला पाहिजे, पण आपल्याकडे वेळेची कमतरता असते किंवा काही व्यस्त शेड्यूल असतं, त्याच्यामध्ये किमान अर्धा तास किंवा 45 मिनिटं तरी योगाभ्यासासाठी वेगळे काढायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 20 मिनिटं हे योगासनांसाठी ठेवायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये फॉरवर्ड बेंडिंग आहे, बॅकवर्ड बेंडिंग आहे, ट्विस्टिंग आहे, अशा प्रकारच्या योगासनांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला पाहिजे. त्याच्यानंतर 10 मिनिटं जे आहेत ते प्राणायामासाठी राखून ठेवले पाहिजेत, म्हणजे झाले 30 मिनिटं. 10 मिनिटं जे आहेत ते ध्यानासाठी राखून ठेवले पाहिजेत, म्हणजे मेडिटेशन. त्याच्यामध्ये ओंकार जप आहे किंवा ध्यानाच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत, ते शिकून घेऊन केले पाहिजेत. असे झाले 40 मिनिटं. आणि 5 मिनिटं जे आहेत ते प्रार्थनेसाठी राखून ठेवले पाहिजे. म्हणजे योगाभ्यास करण्यापूर्वी सुरुवातीची प्रार्थना आणि शेवटी मग 5-6 वेळा ओंकार म्हणणे, असे 5 मिनिटं त्याच्यासाठी राखून ठेवले पाहिजे. असं जर शेड्यूल तुम्ही केलं 45 मिनिटाचं तर तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे मिळतील, परिणाम चांगले मिळतील. कोणती एकच प्रक्रिया करून तुम्हाला फायदे मिळणार नाहीत, मात्र ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला तर एकूणच तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळतील. अशा पद्धतीने करायला पाहिजे. मात्र एक्सपर्ट्स जवळून, योग तज्ञांजवळून किंवा योग शिक्षकांकडून आधी त्या गोष्टी सगळ्या शिकून घेतल्या पाहिजेत आणि नंतर ती प्रॅक्टिस करायला पाहिजे. तसे वेगवेगळे अभ्यासक्रम योग विद्यापीठातर्फे आणि वेगवेगळ्या संस्थेतर्फे चालवले जातात. तुम्हाला
जर त्या संबंधी माहिती असली तर नंतर तुम्ही मला संपर्क करा, तुम्हाला त्या संबंधी माहिती देईल. आता आम्ही 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने फार मोठ्या प्रमाणात फ्री मध्ये वर्ग घेणार आहोत. तर 10 जून पासून आमचे जवळजवळ 20 एक वर्ग, योग वर्ग वेगवेगळ्या वेळेमध्ये सुरू होणार आहेत, जे ओपन टू ऑल असणार आहेत, फ्री असणार आहेत सगळ्यांसाठी. तर त्याच्यामध्ये 1 तासाचा वर्ग असतो, 10 दिवस तो वर्ग चालणार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळू शकतील. थँक्यू सर. विद्यार्थ्यांना तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. तुमचे हँड रेज करा किंवा अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. सर मला एक विचारायचं होतं की सूर्यनमस्कार हा योगाचाच एक पार्ट आहे का? म्हणजे मी मधी महिनाभर तरी रोज 101 सूर्यनमस्कार घालायचो, तर त्याच्यामध्ये मला असा फरक जाणवला की त्याच्याने शरीर पण बळकट होतं आणि शरीराची लवचिकता पण वाढते आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन पण होतं. मग तो सूर्यनमस्कार हा योगाचा भाग समजायचा की व्यायामाचा भाग? हा, अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. सूर्यनमस्कार हा व्यायामाचा भाग आहे की योगाचा भाग आहे? खरं बरेच जणांच्या मनामध्ये याविषयी कन्फ्युजन असतं. आता सूर्यनमस्कार जे आहेत त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे सूर्यनमस्कार आहेत. आपण साधारण 10 अंकाचा किंवा 12 अंकाचा सूर्यनमस्कार असतो त्याचा विचार करूया. तर सूर्यनमस्कार करताना त्याच्यामध्ये वेगवेगळे पोस्चर्स असतात. जर तुम्ही सूर्यनमस्कार हा सावकाश केला, हळूवार केला, तर तो योगाचा भाग गणला जातो. आणि जर तुम्ही सूर्यनमस्कार फास्ट केले तर तो व्यायाम प्रकारामध्ये मोडतो. व्यायामामध्ये ज्या हालचाली असतात त्या गतिमान असतात, फास्ट असतात, आणि योगासनांमध्ये ज्या हालचाली असतात त्या संथ आणि सावकाश असतात. जर सूर्यनमस्कार तुम्ही हळूवार केला म्हणजे साधारणपणे 1 मिनिटाला 1 सूर्यनमस्कार या गतीने जर तुम्ही सूर्यनमस्कार केला तर तो योगाचा भाग होऊ शकतो. आणि जर समजा तुम्ही 15 सेकंदामध्ये 1 सूर्यनमस्कार अशा पद्धतीने केलंय तर तो फास्ट होईल, तो व्यायाम प्रकारामध्ये जाईल. अर्थात व्यायामाचे पण फायदे आहेत, व्यायाम वाईट नाही आहे, आणि योगासनं पण चांगले आहेत, त्याचे आपापले वेगवेगळ्या याचे फायदे आहेत. तर दोन्ही गोष्टी करू शकतो. म्हणजे म्हणून योगाला, सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम पण म्हणतात आणि तो योगाचा भाग पण आहे. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला शरीराची लवचिकता वाढवायची असेल तर हळूवार सूर्यनमस्कार करा. तुम्हाला जर ताकद वाढवायची असेल तर फास्ट सूर्यनमस्कार करा. नमस्ते सर. सर मला एक विचारायचं होतं की आपल्या शरीरातील जे सप्तचक्र आहेत तर त्यांची कशी जागृती करायची? आता हा थोडा सखोल भाग आहे योगाचा. त्याच्यामध्ये शरीरामध्ये वेगवेगळे चक्र असतात, सप्तचक्र, त्यांना षटचक्र म्हणतात काही ठिकाणी. मुख्य म्हणजे बरेच चक्र आहेत पण त्यातले प्रमुख 6 चक्र आहेत म्हणून त्यांना षटचक्र म्हणतात. आणि एक ती ध्यानाची प्रक्रिया पण आहे, षटचक्र ध्यान प्रक्रिया, किंवा वेगवेगळ्या माध्यमातून. ध्यानाच्या माध्यमातून हे चक्र जागृत होतात. हे चक्र म्हणजे काय आहे तर जसं मी मगाशी सांगितलं की आपलं ब्रेन जे आहे हे ब्रेन डॉर्मंट असतं, फक्त 2 किंवा 3% ऍक्टिव्ह असतं. जर आपण सतत योगाचा अभ्यास केला तर हे ब्रेन सेंटर्स जागृत व्हायला लागतात, म्हणजे आपल्या क्षमता वाढायला लागतात. तीच संकल्पना या चक्रांच्या संबंधित आहे. एक चक्र जागृत झालं की तुमच्या विशिष्ट प्रकारच्या ज्या क्षमता आहेत त्या वाढतात. असे सगळे चक्र जर जागृत झाले तर तुमची संपूर्ण जी क्षमता आहे ती सगळी जागृत होते. आता इंटलेक्टच्या दृष्टीने विचार केला तर असं म्हणता येईल की एक सामान्य मुलगा जो आहे, 16-17 वर्षाचा मुलगा, त्याच्या ज्ञानाच्या मर्यादा असतात. पण हेच जे योगी आहेत किंवा संत आहेत, आता ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला ज्याच्यामध्ये इतकं सखोल ज्ञान आहे की त्याच्या एका अध्यायावर लोक पीएचडी करतात. हे वयाच्या 16व्या वर्षी एवढं ज्ञान आलं कुठून? तर कदाचित त्यांचे हे चक्र जागृत असतील, त्यामुळे त्यांना संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान जे आहे ते त्यांच्यामध्ये साठवलं गेलं. किंवा शंकराचार्य आहेत ज्यांनी 4ही वेद 6 म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी 4ही वेद मास्टरी केली. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी सर्व शास्त्र ग्रहण केले आणि भगवत म्हणजे हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी प्रवासाला सुरुवात केली वयाच्या 16व्या-17व्या वर्षी. तर हे एवढ्या कमी वेळामध्ये
शक्य आहे का ज्ञान? तर येस, इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ दिस इव्होकिंग चक्रास. हे जे चक्र आहेत हे चक्र जागृत करून आपण ते ज्ञान करू शकतो, पण त्याच्यासाठी दीर्घकाळ साधना लागते. म्हणजे असं म्हणता येईल की ती जन्मोजन्मीची साधना आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे अनेक जन्मापासून आम्ही ही साधना करतोय म्हणून आम्हाला हे ज्ञान प्राप्त झालं. तसंच हे आहे, पण काही प्रमाणात परिणाम आपल्याला लगेच दिसायला लागतात. तुम्ही जर ध्यानाचा अभ्यास किंवा त्या विशिष्ट पद्धतीचा अभ्यास जर केला मात्र योग्य मार्गदर्शनामध्ये, तर तुम्हाला त्याचे परिणाम 1-1.5 वर्षामध्ये जाणवायला लागतात. फक्त ते योग्य गुरुच्या मार्गदर्शनामध्ये त्याचा अभ्यास करायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायला. आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहे, खूप मोठी ऊर्जा आहे, फक्त ती सुप्त आहे, डॉर्मंट आहे. त्याला योग्य वायरिंग जर शरीरामध्ये झालं, जसं घर असतं, आपण घराला तयार झालं की पूर्ण योग्य रीतीने फिटिंग करतो घराची आणि नंतर मग त्याला कनेक्शन जोडतो. जर ती फिटिंग योग्य रीतीने केली नाही, डायरेक्ट कनेक्शन जोडलं तर काय होईल? सगळं ते म्हणजे वायरिंगच जळून जाईल सगळी. तसं ही जी प्रचंड ऊर्जा आहे, पहिल्यांदा हिच्या वहनाचा मार्ग शुद्ध करायला पाहिजे, त्याला योग्य आकार द्यायला पाहिजे, नंतर ती जी ऊर्जा आहे ती जागृत करायला पाहिजे, ती योग्य मार्गाने जाईल. नाही तर मग त्याचे विचित्र परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. सर ते इवन असं पण ऐकलंय की आधीचे जे सगळे साधू आणि हे सगळे होते, तर ते म्हणजे बरेच वर्ष असे एकाच ध्यानात असायचे. आणि अशी एक स्टोरी ऐकलेली आहे मी की एक तर जे होते, मला नाव वगैरे नाही माहिती, बट ते खूप वर्ष म्हणजे खूपच वर्ष त्यांनी त्या साधनेत होते. आणि नंतर मग एक कोणतरी गोंदवलेकर महाराज म्हणून एक आहेत, सो ते जेव्हा त्या गुफेत गेले आणि त्यांनी त्या साधूंना जेव्हा बघितलं आणि उठवलं, त्या साधूंनी विचारलं की कृष्ण जन्म झाला का, तो ते सो तेव्हापासून ते त्या ह्याच्यात आहेत असं स्टोरी. आता माहित नाही हे किती खरं काय, बट असं ऐकलंय. म्हणजे तेवढी ताकद असू शकते का म्हणजे कोणाची, म्हणजे आता तरी माहित नाही, बट याच वैज्ञानिक भाषेत जर म्हणजे विज्ञानाच्या भाषेत जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर ध्यानामध्ये अशा काही प्रक्रिया आहेत, म्हणजे मनाची एकाग्रता किंवा ध्यानामध्ये तुमचं जे मेटाबॉलिक रेट जो आहे तो इतका कमी होतो की जवळजवळ शून्य असतो. म्हणजे शून्य नाही होत, बट नियर इक्वल टू 0. आणि शरीराचं जर मेटाबॉलिझम थांबलं किंवा कमी झालं तर शरीराचं वय वाढत नाही. काल तसा पुढे जातो पण शरीराचं वय वाढत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर दीर्घकाळपर्यंत बसून राहिले तर तुमचं वय 1 वर्षांनी पुढे गेलेलं असतं, पण काळ 100 वर्षांनी पुढे गेलेला असतो. असं होऊ शकतं. फक्त त्याला खूप दीर्घ साधना लागते. आणि असे बरेचसे साधू हिमालयाच्या गुफेमध्ये बसलेले आहेत असं म्हणतात. त्याच्यासाठी तुम्हाला मी काही पुस्तकं रिकमेंड करील. एक योगी कथामृत किंवा ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी म्हणून आहे, स्वामी योगानंदांचं, ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. किंवा हिमालयन मास्टर्स म्हणून पुस्तक आहे स्वामी रामांचं, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये असे खूप अनुभव सांगितलेले आहेत. लहिरी महाशय म्हणून आहेत, त्यांचं पुस्तक आहे, त्यांचे चरित्र आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी. पण विज्ञानाच्या परिभाषेमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलं तर असं म्हणू शकतो की ध्यानाच्या अवस्थेमध्ये मेटाबॉलिक रेट जो आहे तो इक्वल टू 0 होतो आणि त्यामुळे वय वाढत नाही, पण तुम्ही त्या स्थितीमध्ये राहू शकता. सर, आज या व्याख्यानाला आपलं काही स्टुडंट्स आहे, विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आहेत. जर काही पालकांना प्रश्न विचारायचे असतील त्यांच्या विद्यार्थ्यांच्या रिलेटेड तर ते विचारू शकतात. सर, आता ऑनलाईन सेशन्स मुळे डोळ्यांवर खूप ताण पडतो, तर त्याच्या रिलॅक्सेशन साठी काही योगा आहेत का? हा, त्याचे डोळ्याचे स्पेशल काही व्यायाम आहेत योगामध्ये. डोळ्यांच्या काही व्यायामाची पद्धती आहेत आणि नेत्र रक्षा साधना म्हणून अभ्यासक्रम तयार केलाय. खास ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये डोळ्यांच्या समस्या वाढल्यात कारण स्क्रीन टाइम वाढला सगळ्यांचा.
त्यामुळे तो एक स्पेशल अभ्यासक्रम मी ज्यांच्याकडे शिकलो, विश्वासराव मंडलिक सर, त्या मंडलिक सरांनी एक नेत्र रक्षा साधना म्हणून स्पेशल अभ्यासक्रम डिझाईन केलाय. तो आम्ही शिकवत असतो मधून मधून. तर तो तुम्ही जर अभ्यासक्रम केला तर तुम्हाला ते डोळ्याचे व्यायाम वगैरे ते सगळं शिकवलं जातं. त्याच्यामध्ये काही त्राटक म्हणून आता जी प्रक्रिया मी उल्लेख केला त्याचा सुद्धा उपयोग होतो आणि त्यामुळे डोळ्याचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. सर, हॅलो सर. हा बोला. सर, तुम्ही आता त्राटकचा उल्लेख केला, तर त्राटकची सुरुवात कुठल्या त्राटकपासून करावी? पहिली गोष्ट म्हणजे की योग्य शिक्षक निवडायचा आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ते शिकायचं. टीव्हीवर पाहून, मोबाईल मध्ये पाहून किंवा युट्यूबवरून अशा योगाच्या प्रक्रिया शिकायच्या नाही. कारण इंटरनेटवर सध्या महापूर आलेला आहे योगाच्या ज्ञानाविषयी. काही योग्य आहे, काही अयोग्य आहे. आपल्याला योग्य गोष्ट निवडता आली पाहिजे. त्यामुळे योग्य शिक्षक निवडून त्याच्या मार्गदर्शनामध्ये ते शिकणं हे सर्वात जास्त संयुक्त आहे. असं म्हटलंय, गुरुपदिष्ट मार्गेन योगाभ्यासेन समस्य. म्हणजे योग्य गुरुच्या मार्गदर्शनामध्ये योगाचा अभ्यास करायला पाहिजे असं ग्रंथामध्ये पण म्हटलेलं आहे. अजून कोणाला काही असतील प्रश्न तर विचारा, नाहीतर मग आपण वोट ऑफ थँक्स घेऊ आणि मग इथे व्याख्यान संपवू. आहेत का काही प्रश्न? बहुतेक नाही आहेत सर. सगळ्यांचेच प्रश्न विचारून झालेले आहेत असं. तर मी प्रेषित गुजरचे आहेत आमचे स्टुडंट, त्यांना विनंती करते की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावा. नमस्कार सर, मी प्रेषित गुजर. तर IEI स्टुडंट चॅप्टर आणि कुसुवाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट याकडून मी तुमचे खूप धन्यवाद मानतो की तुम्ही तुमचा वेळ काढून आमच्यासाठी एवढं चांगलं सेशन घेतलं. आणि खरं सांगितलं तर या सेशनची आत्ता खूप गरज होती, कारण की ओव्हरऑल जर तुम्ही आजूबाजूला बघितलं एवढी नेगेटिव्हिटी आहे. म्हणजे रोज काही ना काहीतरी न्यूज ऐकतोय, कोणीतरी जातंय, असं खूप प्रॉब्लेम आहेत. पण या सगळ्याच्यात एक असा काहीतरी एक भाग हवा होता जिकडे काहीतरी पॉझिटिव्हिटी जिकडून मिळेल. तर मी नक्कीच सांगेन की मला तरी ह्याचा खूप उपयोग झाला आणि मला तरी खूप पॉझिटिव्हिटी मिळाली या सेशनमधनं आणि मला खात्री आहे की बाकी सगळ्यांना पण मिळाली असणार आहे यामुळे. तर अरविंद सर, खरंच खूप थँक्यू. खूप सेशन खूप चांगला होता आणि मी तुमचे धन्यवाद मानतो परत एकदा. आणि तुम्ही जे काही आम्हाला आता सांगितलं आहे आम्ही त्याचा नक्कीच उपयोग करू आणि त्यामुळे मला खात्री आहे की अभ्यासामध्ये किंवा कुठल्याही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती या सगळ्याचा आम्हाला उपयोग होईल आणि आम्ही त्याचा वापर करून चांगलं करू. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. हरिओम. धन्यवाद सर. धन्यवाद सर.